मायना भरला गाड्या पोरांचा भाडा गोळा करावा लागत आहे. चला जातो पुन्हा पोर जाते इकडं तिकडं. अय दरवाजा उघड. अय उघड ना, काय चालू आहे? आगा माझ्या फ्लॅट मध्ये असले धंदे. तुला फ्लॅट घ्यायच्या वेळेस मी सांगितलं होतं ना येते मुली अलाउड नाही म्हणून. हा काय ओयो नाही, फ्लॅट आहे माझा. असे लपडे लुपडे चालणार नाही तर. असले धंदे करायचे असले तर रूम खाली कर लगेच. अहो काका, ती माझी गर्लफ्रेंड नाही, बहीण आहे. असं का? मला शिकित तू माशाला पावाल्या बापाला. जाऊ दे आता. मी काय नुसतं उन्हाने डावळं नाही झालेलो. तुझ्यापेक्षा 56 उन्हाळे जास्त खाल्लेले आहेत. अहो काका, ही खरंच माझी बहीण आहे. मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायला आली होती तेव्हा मला भेटायला आली होती. बर जाऊ दे, मला वाटलं तुझी जीएपच आहे काय नू. नाही हो काका, मी लय सज्जन मुलगा आहे. माझ्यासारखा मुलगा शोधून सापडायचा नाही. बरं ते जाऊ दे, महिना भरला भाडं देऊन टाक ना भाऊ. हा देतो संध्याकाळी. मला अजून पाठवले नाही घरच्यांनी. बस नक्की दे, पण मला 2-3 दिवसांनी फ्लॅटचा हप्ता भरायचा आहे. हो 100%. बरं झालं भाऊ वाचलो. नाही तर तुझा आधार कार्ड तर बघितलं असतं ना तर लय कुटी कुठली असती. हो ना, जाते मी आता. मालकाच्या डोक्यात आलं तर येईल तो पुन्हा मागे. कुठं थांबला होता मग? थांबलो होतो शेजारच्या रूम मध्ये. हॅलो, बोल ना, काय म्हणते? भेटायला ये ना मला इकडे वाड्या पार्क मध्ये. तूच इकडे ये आता माझ्या रूमवर. मला लय कंटाळा आलाय तिकडे यायचा. पैसे नाही यायला म्हणून सांग ना. गप्पई भाऊ तू. मला तुझे रूम माहिती नाही ना कुठे आहे ते. दिल्ली गेटला ये तू, मी येतो तुला तिथे न्यायला. अय थांब. काय म्हणता काका, बोला ना. हे कोण आहे आता? ही पण माझी बहीणच आहे, गावाकडून आली. असं गाव किती मोठं आहे तुमचं? लय मोठं आहे. मी डेली बघतोय तुझी दररोज नवीन एक बहीण येते. तू नेमकी भाऊ आहे का भाऊजी ते सांग. हो काका, असं नका म्हणू. बहीण भावाचं पवित्र नातं आहे हे. हो, पण हे पवित्र नातं तुझ्या भाड्याच्या रूम मध्ये डेली अपडेट का? अपडेटच राहावं लागत सध्याच्या काळात. ही कोण आहे आता नवीनच? काका, ही माझी छोटी बहीण आहे. MSCIT चा पेपर द्यायला आली होती ती. लय बहिणी आहेत रे तुला. हो काका. आज रक्षाबंधन आहे. आज खरी बंड्याची टेस्ट आहे. त्याची टेस्ट तर आज घ्यावंच लागते गाड्या. वर्षभर लय बहिणी येतो त्याच्या रूमवर. आज बघू ना रक्षाबंधनाला किती येतात किती नाही. चलो भांड्या लवकर बाहेर रे. काय झालं आता एवढ्या सकाळी सकाळी? आज रक्षाबंधन आहे. वर्षभर तुझ्या रूमवर लय तुझ्या बहिणी येत होत्या. आज सगळे आले पाहिजे, नाही तर रूम खाली कर लगेच. काय अडचण आली बघ ना जावी. सगळ्या बहिणींना राखी बांधायला बोलावणं म्हणजे डोंगर उचलण्यासारखं.